आता मुंबईची परिस्थिती बघूयात। मुंबईतल्या नालासोपारा वसई रेल्वे स्थानकात ट्रॅकवर अद्यापही पाणी साचलंय, तर रेल्वे रुळांवरील पाणी ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे। आज रेल्वे रुळांवर फुटभर पाणी साचलंय, तर लोकल सेवा उशिराने धावते। दरम्यान वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये गेल्या 5 दिवसात पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झालंय। काय आहे तिकडचं चित्र पाहूयात। शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे वसई, नालासोपारा, विरार या तीनही शहरांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं। शहर नियोजनाचे 3-13 करून उभी राहिलेली अनधिकृत बांधकामं आता या तीनही शहरांना दर पावसाळ्यामध्ये तळ्यात रूपांतरित करू लागली आहे। सर्वत्र झालेल्या काँक्रिटीकरणामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच शिल्लक नाहीये, त्यामुळे सर्वच ठिकाणी पाणी साचू लागले। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं शहरातील सर्वच भागांमध्ये असंच पाणी साचलं आणि जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं। शहरातील जवळपास 90% अधिक लोक ज्या लोकल ट्रेनवर अवलंबून असतात त्या लोकल ट्रेनची वाहतूक पूर्णपणे थांबली होती। वसई, विरार, नालासोपारा या रेल्वे स्थानकांमध्ये फलाटांपर्यंत पाणी आलं, त्यामुळे लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। या पूरस्थितीत कामावर जाण्यासाठी किंवा घरी येण्यासाठी लोकांनी थेट रुळांवरून चालत जाण्यास सुरुवात केली। गेले 2 ते 3 दिवस आणि रात्री उशिरा लोकांचे जथ्थेच्या जथ्थे रुळांवरती चालत असतानाची दृश्य समोर आली आहेत। धोकादायक असतानाही घर किंवा कामाचं ठिकाण गाठण्यासाठी लोक रुळांवरून चालत निघाले। यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता होती, तरीही लोकांनी ती जोखीम पत्करली। दुसरीकडे शहरातील जवळपास सर्वच रस्ते पाण्याखाली गेले। रिक्षा, बसची वाहतूकही थांबली आहे। अशा वेळी शहरात थेट ट्रॅक्टरची सेवा सुरू आहे। लोकांनी या ट्रॅक्टरमधूनच प्रवास सुरू केलाय। या ट्रॅक्टरमधून प्रवास करण्यासाठी लोकांकडून 30 ते 50 रुपये आकारले गेले आहेत। रस्त्यावर पुराचं पाणी इतकं होतं की एरवी वाहनांची रहदारी असणाऱ्या रस्त्यांवर बोटी, टायरच्या ट्यूबमधून लोक जात असल्याचं चित्र दिसलं। शहरातील लोकांचं संकट इतक्यावरच थांबलेलं नाही, तर यात भर म्हणजे शहरांमध्ये वीज पुरवठाही ठप्प झाला। 3 दिवसांपेक्षा जास्त काळ वसई, विरार, नालासोपाऱ्यात वीज पुरवठा ठप्प होता, त्यामुळे लोकांचे मोबाईलही बंद झाले। लाईट बंद, त्यामुळे पाण्याच्या मोटारी ठप्प झाल्या। परिणामी अनेक इमारतींमध्ये लोकांना पिण्याचं पाणीही मिळालं नाही। या सर्व पूरस्थितीमुळे लोकांना कामावर पोहोचता आलं नाही, त्यामुळे लोकांचं मोठं आर्थिक नुकसानही झालं। शहरातील जवळपास सर्व बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसलाय। आज जवळपास 5व्या दिवशीही शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले, त्यामुळे जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाहीये। या तीनही शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात असंच चित्र पाहायला मिळतंय। आता दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिक गंभीर बनते। या तीनही शहरांमधील पूरस्थितीचा सखोल अभ्यास करून तेथील बांधकामांवर आता बंदी आणण्याची वेळ आली आहे। त्यामुळे येत्या काळात राज्य सरकार आणि महापालिका ठोस निर्णय घेणार की लोकांना असंच वाऱ्यावर सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।